राम राम हो समाधान भाऊ, राम राम. बापरे, हा जोडून जाते तर होंगत नाही मध्ये. नाच कसा राम राम करून आला बाबा. राम 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 शिवला, काय म्हणते रे? काय समाधान भाऊ, मी घेतलं हेळ म्हण ट्रॅक्टर नवं, तर कसं माकडे लक्ष दे जा. यंदा कसं सोयाबीन आपल्या ट्रॅक्टरनं काढ जा बरं. कसं आपण आपल्या म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. हा कसं आदलो नाही दुसऱ्या ट्रॅक्टरनं काढलं, पण कसं आता आपलं ट्रॅक्टर आलं तर कसं बोलून काय राहिला गळ्या शिवलाल तू? अरे तू याच ट्रॅक्टरनं काढीन ना बा. आपल्या माणसाचं म्हटल्यानंतर मग विषय काय संपला ना बा. हा याच ट्रॅक्टरनं सोयाबीन आपण दुसरीकडे जातच नाही आता. असं आपल्या माणसाचं नव्हतं ट्रॅक्टर म्हणून आपण दुसऱ्याच्या ट्रॅक्टरनं काढत होतो. पण आता कसं तू याचं ट्रॅक्टर आलं तर दुसऱ्याकडे जाता येत नाही ना. हा तू याच ट्रॅक्टरनं तेच म्हटलं. नाही तर मग कसं वक्तार चाट मारसान बापा जसा दुसरे याजोय. हा कसं आपलं स्वस्त बी आहे बरं. हा 250 रुपये पोत आहे. काही टेन्शन नाही बिलकुल. म्हणजे मालही कसा पॉश निघते आपल्या मशीननं. नवीच मशीन आहे, टेन्शन नाही. अरे भाऊ, अरे शिवला तुला का भलता डाऊटच आहे बा. अरे स्वस्त मागचा विषय नाही. आपला माणूस म्हटल्यानं झाला विषय संपला. हा तुझ्याच ट्रॅक्टरनं काढतो मी. तुला मला हे नाही समजलं काय, औंधी मध्ये तुझ्या डोक्यात कसं काय घुसले ट्रॅक्टर आणा म्हणून हेड माना. हा औंधी मध्ये काय चिंती केली तू ना? समाधान भाऊ, आपल्या गावात किती माजले होते हे. हा जुने ट्रॅक्टरवाले येत काय 8-8 दिवस वाट पाहा लागे यायची. मला का झाला मागच्या वर्षी म्हटलं मुथ यायच्या नांदीने लागेल पुरं छायाचे फिरवतात आपल्याला मागं. आपल्याला हलकट समजतात. मग विचारच केला म्या, म्हटलं चला आता आपलं स्वतः ट्रॅक्टर आणू. रागा दमात आणलं मी आवा ट्रॅक्टर. कसं आता गावातले भलं झालं ना. असं आपला पहिलाच नंबर कोणाचा बी आला की पहिलाच नंबर त्याचा. हायच बा. हे जुने ट्रॅक्टर आले कसं आता याच्या व्हायला असतात कम हे लिगरे याची काही गरज नसते. ते कसं असते हाताशी ठेवतात गड्या. हो 2-4 दिवसांनी काढतो, हो गड्या काढतो सारेले. आणि कसं जो जोडता अशी नगद चगत पैसे देणार असेल त्याचं लवकर काढतात ते जुने आले. पण तू लय चांगलं केलं बा. आता येईल समजून घातले जुन्या ट्रॅक्टरवाले कसं असते हिसकादा गेले सांगा मग. अरे आपलं कामच तसं आहे समाधान भाऊ, तुम्हाला सांगतो. आता फक्त सोयाबीन काढणं चालू होऊ द्या, मग पहा तुम्ही कसं आहे. आणि तुम्ही काही टेन्शन नाही घ्यायचं समाधान भाऊ, बिंदास राहायचं. तुमचं सोयाबीन पहिले आगाडी काढून देतो, फक्त सोंगलं की सांगा मला. अरे बापा ते तर बिबाई उभा शिवल्या. आता काय बोलणार बा समाधान भाऊ सोबत. सांगायचं लागतेच. बाजारले तर नाही ना त्या समाधान भाऊले. एक तर मसाळ्यातलं समजते दलाल माणूस आहे. असं व्यापारा विचारायची वयकी पाहिजे तर 2 पैसा फायदा होती. आता शिवल्या बियाणे बोट झाल्या. समाधान भाऊ बोलणं दगडू काय म्हणतं रे? समाधान भाऊ कसं आजचा बाजार आहे राजा. तर आपल्याला कसं म्हशी घ्यायला जाणं होतं बा. चालता का तेवढं? देता का जमून आपलं? काय तू म्हशी घेऊन राहिला का तू? मी नाही तर कोण घेऊन राहिलं तर म्हणून तुम्हाला सांगायला आलो मी. चला बाजारले कसं द्या मला 2 म्हशी घेऊन. कसं आहे ना, पैसा आणला कुठून रे म्हशी घेऊन राहिला. आता 1.5 लाखाच्या म्हशी होतात ना 2. कुकडे टाका टाकला का नाही ना. हो गड्या दगडू, मी नाही तर म्हणत नाही. पण कसा मा खर्च तुला माहित आहे ना कसा आहे तर. कसं आपल्याला कसं 1 टाइमचं जेवण, 2-3 वेळेस चहा, काही नाश्ता पाणी आणि भाडं तोडं आपलं या जायचं. तू कसं राजी आहे काय? चला ना बापा, खर्चाले गोटी पाहून राहिले. चला सारच कर तुम्ही. चला खाणं पिणं सारच. फक्त कसं सौदा झाला पाहिजे आपला. पसंत आली म्हणजे हुकली नाही पाहिजे. हो चालेल बापा. ते तर शिवला या समाधान भाऊ या. आलेले का यानं कुठे हात मारला बा दगड्यानं. म्हशानं राहिला नाही रे. बरोबर असं आहे. या नाम्यानं यानं ते हेडम घ्यायचे पैसे होते का त्याचाच झाला. सायजेनं मले फसवलं. हे ना आणलं नाही हेडम हे. आणि आता मसाला आणून राहिले. थांबा पाहतो आता. गड्या कसं बरा मला काही समजायचं नाही. मसाला घ्या की नाही घ्या की काय, म्हणजे चारा कुटा पुरी की नाही. पुढे झेंडूबाम वाढी. कसं या दगड्यांनी काम केलं बाय वक्तार हात वर केले तर फालतू त्याच गयात उतरी. काळ बापा शेरंग वड धारा काळ दूध थंडी गारल्या का या वयात. काय गड्या नामदेव कसा करतो रे बा. घेतो की नाही घेत. शांता इकडे बरं. काय म्हणता? अहो शांता, ह्या मसाला नाही घेतल्यात. फालतू कसं झेंडूबाम लागेल बा मागं. कुठे जाता येणार नाही, येता येणार नाही. आणि त्या दगड्यां जर वक्तार धोका दिला तर मग कसं करशील? आपण करशील का चारा कुटा? परीस तर थंडी होऊन राहिली वावरात जाऊ. आता आपण त्या पोराले जबान दिली ना बापा. आता का जबान फिरवता काय? आणि कसं बी होतेच ना. होते ते घेतल्या म्हणजे कोणतंही काम होत असते. तसं नसते. आपण म्हणतो हे होईन काय ते होईन का, पण घेतल्यावर बरोबर समजते.
अव तो दगडू आपल्या भरोशावर आहे ना, आणि आपण कोणतंही काम सांगलं तर तो कसं पटकन ऐकते ना. कधीच त्याच्या तोंडातून मी नाही ऐकलं. मी कोणतंही काम सांगू म्हणून कसं त्याचा हरीक येते. घ्या ना तेवढ्या म्हशी होते कसं बी. कसं आहे त्या दगडूले कसं स्वतःचा काही व्यवसाय उभा झाला पाहिजे असं काहीतरी करू आता आपण. त्याचं लग्नही झालं पाहिजेत ना. मग तसं लग्न होईन का त्याचं, कोणी पोरगी देईन काय, काही नसलं म्हणून कसं त्याला 2-4 म्हशी घेऊन द्या बापा, तो त्याचं पाहते मग. तू लय खरं म्हणून राहिली, मला पटून बी राहिलं. पण कसं वक्ता त्यानं दगा ना द्या, धोका ना द्या आपल्याला. आजकालची दुनिया बेकार आहे म्हणून कसं माझा जीव घेऊन राहिला. आणि पैसे वैसे खर्च नाही करणं. 1.5-2 लाख रुपये जातात त्याच्यात. काही होत नाही ना. आणि तो पोरगा काही तसा नाही ना, लहानपणापासून पाहिला ना आपण ना. तो काय धोका देणार आहे काय? काही नाही. आता त्याला 2-4 म्हशी घेऊनच देणार. ते काही बी हो, तो बरोबर त्याची लाईन लागते मग, लग्नही होऊन जाते त्याचं. कसं आहे कोणी पोरगी देणार नाही ना मग, म्हणून कसं माझी जीव तुटते की बा त्याला द्या जरासा व्यवसाय कोणता म्हणता टाकून, होते काही बी. बरं बाबा, तू आता एवढे म्हणून राहिली, नांदा लावून राहिली तर तिथं मी घेऊन काय पाहत नाही मागं पुढं. आता मी नाही तेच ठरवलं, पण कसं मंदात मग कधी कधी कसं मनात विचार येते की असं होईन काय, तसं होईन काय. आता काही मनात येऊ नका देऊ काळं बेर त्याच्याबद्दल. कसा आहे तो पोरगा चांगला आहे आणि तो पोरगा मन लावून काम करते एवढी मला गॅरंटी आहे. आता बस तुम्ही दुसरा विचार काही करू नका. पटकन म्हशी घेऊन या आता आणि त्याच्या ताब्यात देऊन द्या. बरं बापा, तू म्हणून राहिली तसंच करतो. आता आणि तुम्ही म्हशी देतो त्या ताब्यात, जाऊ द्या आता. जे होईन ते होईन, पाहून घेऊ पुढचं पुढे. आता कसं ते काही इचक्याला पुरत नाही आणि त्याच्यात काही विचारही करायला पुरत नाही त्या बाबतीत. नामदेव भाऊ काय बोल ना. नामदेव भाऊ, मी कसं समाधान भाऊला भेटलो. आता ते कसं बाजारात जात राहतात, तर मग त्याला कसं भेटून आलो. मी त्याला सांगितलं की बाजारला जाणार, आपल्याला म्हशी घेणार म्हणून. बापा त्या समयाला काय भेटणार बा, तो दलाल आहे ना, आपल्याला दडपून देईन तो बाजारात नेल्यावर. तो म्हणजे 50,000 म्हैस 60-70,000 झालं आपल्याला. त्याची कशी वैकी आहे भाऊ, कुठे कसं दडपून देईन तर आपल्याला काही सांगता येत नाही. तो दलाल आहे ना, दलाल नांदी ला लागत बाजारात जा लागते. मी सांगाल तर बापा दगडूले की त्या समाधान भाऊले सांगून ये बापा की बाजारात जा लागते म्हणून. त्या नामदेव भाऊ आपण काय 100 पुरुष आहो काय, तो म्हणून तसं थोडी करणार आपल्याला. पण कसं त्याच्या ओळखीचा आपल्याला फायदा घेणार असा विषय आहे आपला. जाऊ द्या ना, पाहून घेऊन बाजारात गेल्यावर काय तर कसं मी सांगून बसलो त्या माझ्याला. आता वक्ता नाही म्हणता येत नाही रे नामदेव भाऊ, असाही विषय आहे ना मग. तोंडावर पडे कामात राजा आहे. जाऊ दे, तुम्ही सांगितलं ना, आता जाऊ दे. पाहून घेऊ आता बाजारात गेल्यावर काय होते तर. चाल मग, चाल जाऊ आपण दोघे जण. येतो बरं तुमच्या सोबत. हो बाबा शांती, तू काय नाही तर फालतू बाजारात खेळणार दे ना. बाजारात कोणत्या बाया असतात बा, तू काही येऊ नको. मी काय करायचं करतो काय तर. बापा डंगऱ्या मंगऱ्या म्हशी तुम्हाला सस्त्यात मस्त पाहिजे, मी येतो तुमच्या सोबत. घे ना, मला माहित आहे ना कसं आहे तर. बैलच तर घेता बापा, डंगरे बैल आणता. शांती चांगल्या मसाला आणतो, तू टेन्शन न घेऊ ना. तू काय येतो बरं बाजारात, काही येऊ नको तू. आम्ही दगडून मी जातो, तू डोक्याला ताण न घेऊ बरं. अशी तू काही येले करू नको बापा, काही येऊ नको बाजारात. कसं हे पाणी पावसाळ्यात काही सांगता येत नाही ना. फसलं काय ते गाड्यात चालणं तर बाजार काय सुतार असतात काय. काय रस्ते नाही. जाऊ दे, आम्हीच जातो. बरं बाबा, मी काही येत नाही, पण म्हशी कशा चांगल्या आल्या पाहिजे बरं, सांगून राहिली तुम्हाला मी. अशा तशा आणले तर डबल वापस द्यायला लागेल. चांगल्या जाणतो ना बापा, शांती चांगल्या जाणतो. चाले बा दगडू, चला नामदेव. काय माहित नाही माणूस कशा म्हशी आणते, डोंगरे आणते की चांगले आणते. सांगलं तर सही चांगले आणा म्हणून, पण माणसाचं कसं ढाय ते ढाय काय माहित. आता त्या माणसानं डोंगऱ्या म्हशी आणू दे फक्त, मग सांगतो ना. नाही वापस दिल्या तर मग म्हणजे शांती तू. बरं नामदेव कशा टाप म्हशी आहेत बिलकुल. पाय बरं, नूर म्हशी दिसून राहिल्या चांगल्या. चमक पाय ना म्हशीवर, चमक. काही बोलता राजा समाजात डोंगऱ्या म्हशी आहे तुम्ही म्हणता बापा टाप. काही राजा माणसं आहे हो तुम्ही, आम्हाला का डोंगऱ्या घ्यायला लावता काय. बुड्डे घरी नेऊन काय करू आम्ही यायचं. भाऊ दगडू, खाया प्यायला लोळात त्या म्हशी. आता खाया प्यायची सोय असते काय बेपारीची, काही यायची असतं पोटाला भेटत नाही. त्या म्हशीला कुठे खाऊ घालतील ते. खाया प्यायला लोळात त्या दिसतात तशा. सांगू नका समाधान भाऊ, खाय पियानात की खाण्यात शिंग पाहणं केवढाल्या. म्हणजे आम्ही काय एवढे हेंबाळे आहो का, हे आम्हाला समजत नाही जनावरातलं. काहीच काही मस्त की चिटकू नका तुम्ही. कसं पद्धतशीर दाखवा. हे काहीच काही गदं घोडं दाखवू. घरी नेल्यावर काही फालतू कसं डोक्याला झंडूबा. सगळ्या समाधान कसं पटीने असं तरी सांग बा. कसं हे काहीच काही नको दाखवून ह्या मसली निकळ अर्ध्याच्या वर व्हायलात ना.
हा 5-5, 6-6 येता या म्हशी आहे. आपल्याला तशा नाही पाहिजे. आपल्याला कसं पिल जवान पाहिजे, पहिल्या येताची किंवा दुसऱ्या येताची. म्हणजे घरी नेलं म्हणजे 5-6 वर्ष पाहायचं काम नाही, खोट नाही सायाचं इक्याचं. समाधान भाऊ काय विचार करून राहिला? हा नुसतं टुकुमुको म्हशीकडेच पाहून राहिला बापा. हा आमच्याकडे काही लक्ष आहे की नाही? काही हाय हॅलो काही राम राम श्याम श्याम काही नाही बापा. हा काय का म्हशीला काय दीट लावतं का बाबा? नजर लावतं का? त्या म्हशीले काल नजर लावू बे गोंड्या मी. त्या म्हशी कोणत्या सुद्या तरी डोंगऱ्या म्हशी आणतं लेखान बांधतं बाजारात. हा नूर म्हशी आणायला पाहिजे, जवान पिल्ल चांगल्या गलगल मासाच्या. गिरे कसं भावलं पाहिजे. तू येत असं खेकड खाकड डोंगऱ्या घेऊन येतं लेखा. हा गिरेक थांबतही नाही. इकडे बरं तू समाधान भाऊ, इकडे बरं तू नामदेव. हो ये म्हणते रे इकडे बोलायला. तर काय म्हणतं? चिटकून एखादी म्हैशातली हा मारण्याच्या मस्त की काय माणसाच गड्या तू. आपला असल्या तू देतो सारखं करून मी तोंड बोलल्या देतो तुले. म्हणजे का माल गुंडी लई दिवसाही फसेला गळायच्या. त्या म्हशीमध्ये फसलो गड्या मी. हा राजस्थानहून आणल्या मी, पण सायचं पुरं फसलो मागा. डोंगरा फसेला मा काढणं गळ्या देणे चिटकून मस्ती एखादी मारणं. तू बापा गोंड्या याला चिटकवले नाही जात. हा गोवातली कवडी काढणार मला बेजात चिकोट आहे. हा म्हणते मला नूरच पाहिजे म्हैस. हा पहिले दाखवल्या मी यायले तर ह्या म्हटलं पाय टाप. पण ते दोन्ही चॅप्टर आहेत ते कसं पैशान माग घेतील ते. म्हणजे डोंगऱ्या नाही पाहिजे. चांगली जवान बिवान आहे का एखादी मस्ती असो चिपको तुम्ही त्याच्या मस्तकी मारतो. नामदेव या समाधानकडे लक्ष द्या बरं. हा आपली गोंडी फसवीन बरं. याचं काही सांगता येत नाही. हाय दलाल कसं आपल्या मनानं आपल्याला पद्धतशीर करणं आहे बरं भाऊ. हो मला हेच ते शाळा दिसून राहिली चांदम्याची. मस्त इमारे नाही काहीच काही नाही. तर पेल पडेल डोंगऱ्यान कशा बी काय खरं नाही दिसून राहिला समाधानचं. मला समाधानला वाटते आपल्याला काही समजतच नाही. अरे माझा जन्म गेला बा याच्यात. पण आता कसं याची वैकी पायकी आहे बाजारात. तसं शेपूट हात धरणार लागते सोबत. 200-300 रुपयाचं जाऊ दे मी पाहतो काय करायचं. टेन्शन न घेऊ. हा लय स्वतःला शाळा समजायला मी याच्यापेक्षा शाळा मग काय समाधान भाऊ झाला काय? चालणं बा चालणं बाजार राहायला फिरायचा. अशा टाइमपास करशील बा तू साऱ्याला भेटशील तर कसं होईल. झालं चालू गड्या गोंड्या मी येतो. तो असं तोंड वाचून राहिला. हा असली एखादी जवान गिवान तर आणून बांधा ठिसा मी आणतो डबल झाले वापस. जवान म्हैस दाखवत आली एखादी. हा पहिल्या किंवा दुसऱ्या येताची पैशा टेन्शन न घेऊ. हा 70,000 म्हैस 80,000 कधी घेतो. 10,000 कधी वरता आहे. बरं मी पाहतो तिकडे एखाद्या बसली तर आणतो बांधतो. गिऱ्हाईक वापस आणतो फक्त तू. शाळा आहे ना चांगली? समजत नाही हे मिळेल. शाळा आहे ना चांगली शाळा आहे. टेन्शन नको पैसे आले असं मी. हो चाल मग येतो मी. ये चला चाल समाधान भाई कोपऱ्यात जाऊ काय असते फुसफुस तुमचं. हा आम्हाला काही समजत नाही बा. ते कामाला काय बाबा काय गड्ड्यात टाकतं काय बा. लेका तू असं असतं लेका अशक घेतं माणसा. तुले काल गड्ड्यात टाकू. तू गाठला माणूस आहे बा. पण आता कसं वैकी पायकी आहे. 4 लोक माझं येतात. कोणी म्हणते म्हैस घेऊन द्या, कोणी म्हणते बैल घेऊन द्या. हे बेपारी कसं मले हा चाहतात असा विषय आहे. चल दुसऱ्या दावणीवर जाऊ. चाल बाबा समाधान पाहू समाधान त्याला दिसून राहिला राजा. या गोऱ्याचा बजेट येते आपल्या. कसं समाधानला आवाज द्यायला लागते. पळा गण्या देवर आवाज दे बरं त्याला. जमूले काय ना जुगा. हो समाधान भाऊ अरे या ना बाबा आठवण येते की तुम्हाला आमची. गणशा का आले आवाज येते रे मले. समाधान भाऊ आव ना इथं राव ना यार. का माणूस आहे तुम्ही. हा काय राजा भेटत नाही बाबा जायला आले तरी बी. नामदेव तुम्ही थांबा आठीचा मी आलोच त्याला भेटून. हा काही चान्स असला एखाद्या म्हशीचा तर पाहतो मी. हा आलो सर. हो या समाधान भाऊ तुम्ही या. बोरे गणशा काय म्हणतो रे. काय समाधान भाऊ अरे तुमची वाट पाहून आलो बाजारले. तुम्ही येतच नाही राजा. हा काय राजा आम्हाला काही मदतही करत नाही बा. कसं आणि लशीन कोणतं गिऱ्हाईक गाठलं तर कसं आपल्याला हा हेड्या आहे बैल गोरा तर कसं यायला द्या नव्हतं आपल्याला. गिऱ्हाईक गळ्या गाठला आहे पण ते कसं गोऱ्या गिऱ्याचं नाही आहे. त्याला गोरा नाही पाहिजे. त्याला मसाला पाहिजेत. आहे काय म्हशी फशी काय तुझ्या जो एखादी. हा 1 2 3 मी चालतात आपल्याला. असा मी बोलली आहे. कसं तुझ्या चानस लाव तुम्ही. क्या समाधान भाई अरे पहले फोन करने को होना. शाम के टाइम में फोन करने को होना. अभी बता रही तुम अभी क्या. अभी कहाँ से म्हैस लाएंगे. उधर बाजार से लाता मैं. फिर गिराईक होता तुम्हारा तो दे देते उसको. पण क्या तू बता दी नाही कुछ. अरे बाबा मलेच तर माहित नव्हतं हा बाबा म्हशी घेते म्हणून. हा सकाळी माझ्या घरी आला म्हणजे समाधान भाऊ म्हैस घेणार. बिना अंग तोंड डोळ्यातच आणलं यानं मला बाजारात. काय सांगतो तू. मीच तर आश्चर्यचकित झालतो. अरे पण कसं असा मी मोठी होती तुला सांगतो. चानकचाच मोठा माल. आणि एक तर हेंबाळ्याला समजत काही नाही म्हशीतलं. अशीन कोणाची फेपाऱ्याची म्हैस घ्या त्याच्याकडून जुगाड लावा. कसं 5-6 हजाराचं सरकं होते बाजारातल्या बाजारात. कारण की याले काही समजत नाही मसाळ्यातलं.
समाधान भाऊ पहिले सांगायला पाहिजे ह्या गोष्टी. आता वक्तार होत असतात काय? कोणता पेपर द्यायला बसला आम्हाला? काही नाही, हा गोरा गोऱ्याची लाईन लहान, हा गोरा मारा त्या मस्त तुम्हाला सांगतो. हा सस्त्यात मस्त देतो मी तुम्हाला. गोऱ्याचं काय करी त्याला गोरा नाही पाहिजे ना बापू, त्याला म्हशी पाहिजे म्हशी. बा म्हैस फैस तो कुछ नहीं बा, गोरा ही है लेकिन इसको गिराईक देखो बरं, इस गोरे को. गोरे को लाव गिराईक लाव. बरं बरं गणश्या, मला जर भेटलं गिराईक एखादं त्याला बा गोरा गिरा पाहिजे तर मी सांगेन बा. हा चाल मग येऊ काय मग मी. कसं त्या गड्याला म्हशीचा बाजार दाखवा लागते ना, म्हैस घेणं अर्जंट. तर तो खाव खाव करून राहिला, म्हशी पाहिजेत त्याला. तर हा समाधान खूप जमक्या आज पुरे म्हणजे तुम्ही गड्डीच नेता घरी, मला असं वाटून राहिलं बा. त्यानंच मारता पण तुम्ही चांगला आज. गड्डी काय आज पुरं सरखोच आहे, महिन्याभराची कमाई एकाच दिवशी. का समाधान भाऊ? आता तुम्ही म्हणता त्याला समजतच नाही काही मसाला फसाळीतला, तर कसं समाधान भाऊ हाती आहे सारखं. तसं काही नाही बाबा, तसं काही नाही. गावातलं काम आहे ना, गावातल्या लोकांना लुटता येते का? तसं नसतो करत आपण. 200-400-500 रुपये खाणं पिणं आपलं बस, जे आहे तेच. जास्त लुटत नसतो आपण. सांगून राहिला समाधान भाऊ तू आम्हाला शिकवतो का बाबा? आज तर पुरा चाळीस मारतो तू. 50,000ची म्हैस आहे, 50,000 टेकूची मस्त मारशील तू त्याच्या. आम्हाला शिकवतो का तू समाधान भाऊ? कसं आमचाही चॅनल असेल तर काही तर मग पाय, आम्ही फिरतो बा तुझ्या मागं मागं. 2-3 हजार जमत असेल तर आज काही दिवसभर आम्ही मिळणार रे गड्या. बैल आणले होते 4, त्यातला एक इकल्या जायला नाही. हा गोरा इकणार याचं काही नाही आहे, सारं म्हणजे बैठंगू काम आहे. जमत असेल सांग. काही चान्स लागला तर मी सांगेन तुले, पण आता कसं मला जाऊ दे बापा. अजून ते डावतील म्हणे साधा बोलूनच काय राहायला फसवते का आपल्याला. हे गावातले लोक तुला माहित नाही कसे असतात तर. कसं मला जाऊ दे रे बापा, जास्त बोलायला पुरत नाही. हो ये समाधान भाऊ ये तेव्हा आठवण गिठून बा माय. असं काही असलं सांगत जा मला. फोन गिन करत जा. चला मग येतो. पुरा चालू आहे रे भाई समाधान भाई, पुरा चालू आदमी आहे. काय म्हणे समाधान नव्हतं? काय म्हणे? अरे काय नाही बाबा, त्याचं गोरं इक नाही, गोऱ्याला गिरे आणलं का म्हणे. काय खरं आहे लोक आपल्याला 17-60 भेटतात. तर जाऊ दे चल साडा. अरे पाय रगड्या नामदेव, काय टाप म्हैस आहे गड्या. आताच जण दिलाय तुला सांगतो. हो पिलू भेटून राहिलं सोबत, 1 के साथ 1 फ्री. हाय आणि दूध बी आहे चांगलं. तुला सांगतो 6-7 किलोची म्हैस तर कधी आहे. द्या मला पाहू द्या बरं. आता जण दिलाय कधी आहे तो पाहू द्या मला. दुधाची आहे कशी आहे तर 7-8 किलोची आहे ना, पाहू द्या. फेल ॲटम आहे बाबा. समाधान भाऊ काही चिटकवते का रे बा, मस्ती मारते का रे बा. इथं 2 किलो बी देणार नाही. उसकतो आईचा. समाधान भाऊ गावातलं काम आहे राजा, असं करू नका पुरं. एवढाच कळा नाही राजा लागेल तिथे. 2 लिटर दूध देईन ते. आणि तुम्ही म्हणता 8-9 लिटर देते. अरे काही राजा काही आमच्या मस्तकी चिटकू नका ना. असं वाटते तुम्हाला काय आम्हाला समजतच नाही का? तुमच्या काय मागं पुढं आहे का बा? तुमच्या देखवत आहे साऱ्या गोष्टी. तुम्ही पाहून राहिले डोळ्यानं. आता मी काय कोणाशी बोललो काय चाललो? अरे काय बा असंही नका करू ना. आता कसं आता ते बाई बोली भाषा आहे ते. आता कसं ते बोलाच लागते ना भाऊ रे, तर बोंड खपतील ना. काय गळा माणूस असतो. नाही समाधान भाऊ जवान आहे म्हशीबद्दल नाही वाद, पण कसं तिचं अळान लागेल नाही म्हणून कसं थोडं हे आहे, म्हणून तो तसं बोलून राहिला तुले. आता कसं ती पोराई जात आहे समजून घेत जाय गड्या समाधान भाऊ. बरं गड्या नामदेव, ते बाजूची पाहणं शिंग पाहणं केवढा आल्या तिचे. म्हैस कशी दिसते 1 नंबर. शिंगोटीच चांगली आहे, रंगाले कलरले पाहणं कशी आहे बडी आहे एकदम. कावी आहे म्हैस, कावी चांगली, काही शाप. दलालायचं सांगायची पद्धतच वेगळी आहे बा. कावी आहे म्हैस, काही शार. म्हशी काय पांढऱ्या असतात का मग? ते गोऱ्या असतात म्हशी. बरं काय बा, लाल पिवळ्या हिरव्या असतात का म्हशी? काही बोलणं, पण पद्धत चांगली आहे दलालाची. 1000 रुपये कसं 1000 रुपये म्हशी मागे घ्या लागतात तर कसं काय ना काही कसं जमाच लागतं म्हणजे. विचार आहे गळा नामदेव, ह्या दोन्ही म्हशी जवान आहेत. म्हशी दिसतात तशा त्या, पण जवान आहेत त्या. आणि आताच जंदेलात त्या दुधाला येतात त्या. टेन्शन न घेऊ तू. बरोबर त्या व्यापाऱ्याला बोला. मग तू इकडे समाधान भाऊ बोला. हाजी शेठ, अरे काय दावण सोडून गेले का? अरे या ना इकडे या ना. अरे काय बा, आम्ही तुमच्या दावणवर उभे आहे राजा, आणि तुम्ही तिकडे गप्पा मारून राहिले. ताजीन काजी आहे बाबा याचा. समाधानची जिकडे जाय तिकडे सेटिंगच आहे रे बा. क्या समाधान शेठ, कितने दिन बाद मिले बा तुम? बाजार को आती नहीं हुआ. हम तुम्हारी राह देखते ना बा. आएगा बा समाधान, गिरेक लाएगा. बोल क्या बोलता, बोल रे समाधान भाई. सेटिंग आहे वाटते 2000-5000 गल्ला आहे जटूसा. मला हेच वाटून राहिलं. समाधानची पुऱ्या बाजाराचं सेटिंग आहे भाऊ. दलाल म्हटलं की सेटिंग आलीच. हे दल्ले आणायलाच पुरत नाही सोबत. असं हे आपल्यालाच करायला पडते. हे आपल्याला आपलीच मारतात.
बापा शेठ वावरातले काम घरचे काम मग काय आता बाजारला येणं होत नाही बा. आणि पाणी पावसाळ्यात तुम्हाला माझा पिचिक पिचिक आणि पिचिक पिचिक असते सारं पिशवेट असतात बाजारात काय करता म्हणून काही येत नाही बा मी. आता कसं आमच्या गावातल्या माणसाला कसं म्हैस पाहिजे म्हणून आलो. देख ना तू देख कोणती बाई तुले सांग. हा सांग तू. आपल्याला नाही म्हशी 10 म्हशी सांगितले करा पसंत कोणती बी करा. बापा 10 म्हशीनी पाहिजे शेठ 2च म्हशी पाहिजे. त्या 2 जनतेला याची सांगा काय किंमत आहे. तर समाधान तुला किंमत सांगा लागते का बा. हा तू बाजारात रोज आहे मी बाजारात रोज आहे. तू सांग ना काय द्यायच्यात सांग त्या तोंडानं. समाधानची शेठ एक जण आहे बाबा तिथं. हा व्यापार म्हणून डायरेक्ट किंमत सांग म्हणजे काही नाही झोला वाटतं मला. अरे शेठ माल तुमचा बापा मी कशी काय किंमत सांगू. सांगा ना तुम्ही सांगा बाबा तुम्ही तुमच्या हिशोबाने सांगा काय आहे. हा मग आपण पाहू लागलं असतं घ्या द्यायचं पुढे. समाधान गळ्यातून 2 म्हशी पाहिला. 2 म्हशी आपल्या जवानात पिल्लात एकदम बिलकुल. हा दुसऱ्या येतात जातात आताच जंजिलात. हा आणि 5-5 किलो दूध आहे त्याच्या खाली. तर कसं एका म्हशीची किंमत 85 आणि 2 म्हशींची 1,70,000 रुपये घेईन. या डोक काढल्याची किंमत 85,000 रुपये होऊ शकतात रे बाबा. आणि 5 किलो दूध आहे 5 लिटर. सांगा आता कसं बरा. हा अरे हा म्हणजे 85,000. 85,000 15-20 लिटर वाली भेटते बाबा. अरे भाऊ समाधान चाल आपल्याला याचं फाळकं जमत नाही बाबा. 85,000 रुपये सांगून राहिला हा काहीच बोलून राहिला ना. याच्या जिबील काही हाड आहे की नाही. हा 30-40,000 अशा म्हशी भेटतात राजा. आणि 5 लिटर दूध देतात त्या. त्या बेपाऱ्या सांगायचे ना आपण दिले असं काय झालं का. थांबा जराशी का सौदा झाला का आपला. हा त्यानं 85 सांगितले म्हणजे आपण दिले का. थांबा हा तोड करून काय ना की मार्ग काढून मधातला. नाही तर मग का बंदा बाजार असे फिरलो तर आपल्याला म्हैस काहीच नाही भेटत बाजारात. कोंबडी नाही घेतल्या आपल्या यानं असे जर आपण सौदे हुकत गेलो तर. काही कर हो समजा मला कसं 40,000 चालत नाही ते म्हैस सांगून राहिलो मी तुले. हा तुला सांगून राहिला 85 मी घेत नाही. हा काय तर बोल तू त्याबरोबर. 40,000 बकरी नाही भेटत रे बा. आता काय बघा नामदेव जाऊ दे बा. याले पुरत नाही हाले बोर माणूस आहे रे बाबा. किरणा झाला आता. शेठ एकच बोलू काय. अरे बता भाई काय तो बता. शेठ एकच बोलतो आता. कसं पिचत बसत नाही. हा 80,000 दोन्ही देऊन टाका. काय समाधान बघ. काय सकाळी मारून आला का बा बाजारात रे तू. हा की बाजारात येऊन नाही राहिला तर भुलला सारं. वा म्हशी पाहिलं तू कशी आहे. 40,000 रुपयाची 80,000 आहे 2. अरे बकऱ्या नाही येत गळे हो. हा हिच्यात दूध निघते 5 लिटर चर. हा सांगून राहिला समाधान तुम्हाला. हा 80,000 2 देऊन टाक. अरे हेट हा सौदा होत नाही आपला जमत नाही. 80,000 जमत नाही तर मग केवढ्यात जमते ते सांगा. सांगा तुम्ही ते सांगा. हो तुम्हाला घेणंच नाही. काल टिंगला उडून राहिले घेणं ना. हा अरे 1,60,000 म्हशी 80,000 मागून राहिले मग अर्ध्यात मागून राहिले तुम्ही. हा म्हणजे मग काय म्हणणं आहे तुम्हाला घेणंच नाही. हा काय आमच्या टिंगला घेऊन आमचा टाइमपास करून राहिले. जा तुम्ही तिकडे. तुमच्या घेतल्या नाही म्हशी घेतल्या तिने काहीच नाही घेतल्या तुमच्या. येत राजा बात खबर काही डोकं खाणे. काय राजा माणसा आहे तुम्ही. 40,000ची 80,000 2 काहीच बोलणं आपलं हेच नाही म्हणले पटलं राजा. नामदेव आला त्या व्यापाऱ्याला गेला तो फोन. काय राजा का बाजारात काय का बोलल्या म्हशी की म्हशी नाही आहेत बाजारात खाडा पडला. हा अख्खा बाजार म्हशीचा चालणं. याच्या का नाकात मोती आहेत का. हा दुसरं काय करा समाधान तू एकच घेऊन बसतो बाबा. चाल दुसऱ्याकडे भाऊ. हा काय बेकीच गली में खसखस व्यापारी चाल दुसरे. समाधान दुसऱ्याकडे जाऊन हो. याच्या नाकात मोठे व्यापाऱ्याचे लय थोडे दिसते मला. हा आता आपण 80 म्हटलं त्यानं लाख म्हणायला पाहिजे झालं फायनल. 5-10,000 आपण वाढत असते. 5-10,000 त्यानं कमी गेले सहज झालं असतं. फक्त तळेला आहे जास्त. हो रे भाऊ हो चला मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.